तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज आपला अष्टक वर्ग ऍडव्हान्स चा जवळजवळ म्हणजे 11 झाले, आज 12वा क्लास आहे. आणि सर, आधीच मी सगळ्यांतर्फे तुमचे खूप आभार मानते. तुम्ही इतकं मायक्रो लेवलला म्हणजे आम्हाला फलादेश करता येईल एवढं छान हे अष्टक वर्ग शिकवलंय. सर्व अष्टक वर्ग तर आपण आधी झालंच होतं, पण हे आता वेगवेगळे म्हणजे शनी भिन्नाष्टक, आता आज राहू आपण शिकणार आहोत, राहू भिन्नाष्टक आणि ते कक्षा स्ट्रेंथ ते पण म्हणजे त्याच्यावरनं अगदी आपल्याला म्हणजे गोचरीचा ग्रह कुठून चाललाय आणि त्याला ह्या सगळ्या भिन्नाष्टकात कसे मार्क्स आहेत, म्हणजे तो आपल्याला फलादेश देईल किंवा नाही देणार, किंवा आता सध्या नाही देत तर पुढे केव्हा देईल, इथपर्यंत आपल्याला म्हणजे छान सांगता येतं. तर सर, मी आता जास्त काही बोलत नाही, सगळ्यांना तुम्हाला ऐकण्याची उत्सुकता आहे, तर सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला नम्र विनंती करते, आज आपल्या आजच्या ह्या अष्टक वर्ग क्लासला आपण सुरुवात करावी. थँक्यू सर, थँक्यू ऑल. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. इत्यादी सर्व उपस्थित असणारे जे आपले सहकारी आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याला आजचं अष्टक वर्ग हे शेवटचं, म्हणजे जिथे आपला जो क्लास आहे तो नवीन सुरू होणार आहे. तर अष्टक वर्गाचं आजचं शेवटचं व्याख्यान आहे. तरी सुद्धा सगळ्यांचं स्वागत आहे. इथे उपस्थित असणारे कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, शिंदे मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय मॅडम काही आलेले नाहीयेत, तरी सुद्धा त्यांचं स्वागत आहे. आणि यामध्ये आपण आता अष्टक वर्गामध्ये भिन्नाष्टक वर्गाचा राहू हा पहिल्यांदा मॅडम लावतील आणि त्या ह्याच्यावरती त्याचं जे विवेचन आहे ते आपण करणार आहोत. तर राहूच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला अष्टक वर्गामध्ये राहूचं अष्टक वर्ग घेतलं जात नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी गोचरीचा राहू जो आहे आणि तो मूळ कुंडलीमध्ये त्याची अवस्था कशी आहे, त्याने किती बिंदू दिलेले आहेत, त्याचा सगळा परिचय जो आहे तो आपण करणार आहोत. आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. ज्या कोणाला इत्यादी माहिती असेल तर त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रश्न उत्तर करावी. पण कृपया दुसरं काहीतरी मिक्स करू नका. आज आपला विषय अष्टक वर्गाचा आहे. कोण म्हणजे पंचपक्षी टाका किंवा आणखी इत्यादी काही करा, तर कृपया तसं करू नका. जे राहू आहे तर स्थानग्रह आणि गोचरीचा भाग आपण विचार करणार आहोत. त्या ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे की आपलं जे मूळ पत्रिका आहे ते लग्न कोणतं आहे आणि त्याला आधारित जो आपल्याला पुढे जाऊन त्या ह्याच्यावरती फलादेश कसा करायचा हे आपण विचार करणार आहोत आणि शिकणार आहोत. तर एनिवे मॅडम, पत्रिका लावा, मग त्याच्यावरती आपण एकच मिनिट विश्लेषण. थांबा. ते शेअरिंग का होत नाही बघते जरा मी. एकच मिनिट थांबा. शेअरिंग होत नाही. तुम्ही तर ऍडमिट आहात. बघा आता तर दिसतंय झालं मॅडम? ना सर, मी झालं ना? लावलं होतं, तुम्हाला दिसत नाही का? परत लावू का? नाही नाही, हरकत नाही, मला दिसेल ते. नाही थांबा, पण मग मी लावते, मी मोबाईल वरनं लावते. हे काय, ते सारखं मला ते फोन करतायत ना, तर फोनच कट कर आता. माझ्या फोनवर त्यांचा फोन सारखा आहे, तुम्हाला तो कट करायला लागतोय. हा, लावा ना. आरामशीर, काही काही करू नका. परमिशन तर आहे तुम्हाला दिलेली. हा, आलं. येस मॅडम, आलं होतं आता. मला नाही दिसत. हं.
आलं 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 सर, आता दिसतंय आता. आलं. दिसतंय ना? हा, ठीक आहे, ठीक आहे. बरं. ओके, थँक्यू. आता हे राहूचं जे भिन्नाष्टक वर्ग आहे तो व्यवस्थित समजून घ्या. सर एक मिनिट, मी कुबल मॅडमला एक गोष्ट सांगते की कुबल मॅडम, तुम्ही जर वायफाय वरून जॉईन असाल तर हा एरोप्लेन मोड वरती टाका, म्हणजे तुम्हाला कोणाचाच फोन येणार नाही आणि तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. हा हा हा. पण ते तसं एरोप्लेन मोड वरती करताना ना टाका. मग मला गडबड वाटती, जर ते काढलं नाही गेलं ना तर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. आता काय झालं, त्या कांबळे मॅडमच ते हे सारखा त्यांचाच येत होता. मी भरपूर वेळा हा कट करते, पण त्या सारख्या मला हे करत होत्या. हा, ठीक आहे, करते मी एरोप्लेनवर. हा मॅडम, थँक्यू. हा. हो हो. हा, आता सॉरी हा हे सर, डिस्टर्ब केलं. इट्स ओके. राहूचं भिन्नाष्टक वर्ग आहे. तर त्या राहूच्या भिन्नाष्टकावर सगळे ग्रह तुम्हाला दिसत आहेत. त्या त्या ग्रहाने ते ते मार्क दिलेले आहेत. असे एकूण 44 ऑल टुगेदर 44 गुण येतात. आता त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आजचा राहू हा सिंह राशीमध्ये आहे. बरोबर आहे की नाही? आजचा राहू कुंभेत, सिंह राशी कुंभेत हो ना? हो. कुंभ राशीमध्ये आहे. हा हा. आता कुंभ राशीमध्ये एकच गुण आलेला आहे आणि तो फक्त चंद्राला आहे. बाकी कुठल्याही राशीने त्या त्या ठिकाणी गुण दिलेले नाही. म्हणजेच काय की हे राहूचं जे भिन्नाष्टक वर्ग आहे त्यामध्ये आता कुंभेचा राहू आल्यानंतर त्या जातकाच्या ज्या काही अपेक्षा असतील तर त्या ह्याच्यामध्ये त्या पूर्ण होणार नाहीत. ह्याच्यामध्ये इत्यादी ग्रहांचा कुठल्याही याच्यावरती विचार करायचा नाही. आता आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तूळ राशीला 5 गुण आलेत, वृश्चिकेला 6 गुण आलेले आहेत. असे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वाष्टक काही दिसणार नाही. सर्वाष्टक दिसतं का राहूचं? बघा. आहे ना? नाही दिसणार. नाही नाही सर दिसत. सर्वाष्टक राहूचं येणार नाही. मग आता असं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी राहूचा हा जो पोर्शन आहे, जिथे वर्तमान काळामध्ये जिथे राहूचं भ्रमण सुरू असेल तर त्या ठिकाणी ती रास कोणती आहे, तर ती रास जी आहे तर ती रास कुंभ आहे. आता गेल्या वेळेला राहू मीन राशीमध्ये होता, तिथे 4 गुण होते. तर तिथे कुंभ राशी असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त एकच गुण आलेला आहे. तर तो योग्य नाही. तर जास्तीत जास्त त्यांनी फलादेश दिला तर चंद्र ह्या ग्रहाला देईल. चंद्र हा ग्रह 12वा आहे का त्या ह्याच्यामध्ये? बघा, शिवलग्न आहे ना? नाही नाही सर, चंद्र नाहीये 12वा. चंद्र 10वा आहे, दशम स्थानात आहे. वृषभ येत आहे सर. नाही नाही नाही, वृषभ राशी. चंद्राची रास. हो ऐका सर, ना. रास आहे सर. हो, हा, चंद्राची रास रास आहे. हा, आहे. रास आहे म्हणजे वेळेस येतो. हम्म 12वी रास आहे ना? हम्म. मग इथे आपण जर बघितलं तर तिथे चंद्राची रास जी येते ती 12वी आहे. त्यामध्ये तुम्ही चंद्र बघितला तर वृषभेला आहे, तिथे एकच गुण आलाय. आणि पूर्णपणे चंद्राला असे राहूच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये 7 गुण आले आहेत, पण कुंभ राशीला 1 गुण आलाय. तर याचा अर्थ बाकी सगळ्या राशींना कोणीही गुण दिलेले नाहीत राहूच्या भिन्नाष्टकात. मग आता असं बघितलं तर राहूचं भिन्नाष्टक हे कधी फायदेशीर पडेल, तर त्यावेळेला पुढच्या वेळेला मकर राशीमधून जेव्हा राहू भ्रमण करेल त्यावेळेला तिथे 6 गुण असतील. मूळचा राहू हा कोणत्या राशीमध्ये आहे त्याच्यावरती सुद्धा फलादेश हा अवलंबून आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तो फलादेश करते वेळी तिथे तुम्ही पुढचा जो काही भाग आहे त्याला विचारात घ्यायचा असतो. आता हे आपण सांगितलेलं आहे, तर तुम्हाला कुठपर्यंत कळलं ते सांगा. तपस्वी मॅडम. हो सर, आता मिनिमम 4 गुण पाहिजेत ना आपल्याला हो राशींना. हो, तर त्यामुळे इथे फक्त एक 4-5 राशींनाच आहे फक्त. हो. म्हणजे म्हणजे तिथे वृषभेला 4 गुण आहेत, म्हणजे चंद्र येस. जर दशमात आहे तर हम्म. तिथे 4 गुण आहेत आणि हम्म. चंद्राने गुण दिलाय. त्यामुळे फक्त येस. चंद्राला तो फल, पण दशमातून जाईल तेव्हा ना येस. गोचरीने. ते हा गोचरीचा पण मूळ हा. कुंडलीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर तर 2 जिथे आहे तिथे राहूचं फळ नाही. जिथे नाही. 5 आहे, 4 हो, आहे, 6 आहे, 4 5 वृश्चिक, 6. हो, येस. वृश्चिकेला आहे, मकरेला आहे, हम्म. तुळेला आहे, कर्केला आहे. हम्म. तिथे 5 आणि 6 गुण आहेत. येस. तिथे फळ मिळेल. येस. तिथे पण तिथे आता गुण मिळतील. राहू मूळ जो मिथुनेत आहे तिथे 2च हा. गुण आहेत. येस. म्हणजे मूळ राहू पण नाही देणार कुठे. येस. म्हणजे त्या ठिकाणी राहूच्या विनाशक वर्गामध्ये
आणि त्यातून प्रत्येक राशीला जिथे जिथे 2 गुण, 1 गुण, 3 गुण आले असतील तिथे फलादेश मिळणार नाही. 4च्या नाही वरती जिथे गुण आलेले आहेत त्याच राशींना राहू मुळामध्ये आणि गोचरीचा हा फलादेश देईल. गोचरीचा फळादेश राहू देईल. आता सध्या कुंभ राशीमध्ये आहे, तिथे एकच हो गुण तिथे आलेला नाहीच आहे. आहे. तिथे नाहीच आहे. बिलकुल आशा ठेवायची नाही. नाही. आता असं बघितलं तर राहूचं जे काही काम आहे ते काम कशा रीतीचं असेल तर त्या ठिकाणी बाबा त्या आपण जर पाहिलं तर 6 गुण जे वृश्चिक राशीला आलेले आहेत आणि वृश्चिक हो राशी चतुर्थामध्ये आहे, नाही हो का, आणि सिंहलग्नाला. हो हो आणि मकरेला पण आहे, म्हणजे पुढचा जेव्हा मकरेला येईल तिथेही 6 हा. गुण आहेत. तर येस. तिथे षष्ठात आहे मकर रास. तर तिथे काहीतरी फळ देईल तो. येस. मग आता अशा वेळेला जेव्हा फलित करायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही जातकाला असं सांगू शकता की त्या ठिकाणी राहूच्या बिन्नाष्टक वर्गामध्ये त्या राशींना गुण आलेले नाहीत, म्हणून तुझं कार्य तिथे राहू सपोर्टिंग असणार नाही. मग आता आपण जर बघितलं तर सूर्याने एकूण 7 गुण मिळवलेले आहेत. मग ते 7 गुण कसे हो आहेत तर ते 12 राशीला मिळून 7 गुण आहेत, म्हणजे 5 राशींना गुण आलेले नाहीये. नाहीत. नाहीये. ही जी नाहीये. हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्यामध्ये. हो पण मुळामध्ये व्हर्टिकल लाईन तपासायची असते. त्या हो व्हर्टिकल लाईनची जी बेरीज आहे त्याच्यातून त्या पर्टिक्युलर स्थाने ऑब्लिक राशी यांना आलेले गुण हे किती प्रकारचे असू शकतात याचा आपण विचार करायला हवा. हो कळलं? म्हणजे हो तिथे जेव्हा तुम्हाला राहूचं बिन्नाष्टक वाचायचं असेल त्यावेळेला तुम्ही बरोबर कॅल्क्युलेशन बघायचं. तुमच्याकडे निरनिराळ्या कुंडल्या येतील, निरनिराळा जो भाग येईल त्यावेळेला तुम्ही तिथे चांगल्यापैकी विवेचन करू शकता. बरं, आता परत सांगतो, शनिवारी लेक्चर घ्यायचं आहे. जर कोणाची तयारी असेल तर मला आत्ताच सांगा, तर त्याप्रमाणे तुम्ही कुंडली पाठवा. ज्यांची व्याख्यानं झालेली आहेत, ज्यांना द्यायचं आहे तर तिथे कोणाला द्यायचं असेल तर सांगा. त्या ठिकाणी हरकत नाही, पुढे बोलू. पोद्दार मॅडम, तुम्हाला द्यायचं आहे का? इच्छा आहे का द्यायची? काय सर? हॅलो. शनिवारचं व्याख्यान. नाही सर, अजून तयारी नाही आहे काही. सांगते बरं. मी सर. कुलकर्णी. सर मी त्या दिवशी बदलापूरमध्ये आहे, जरा माझं काम आहे एक. ठीक आहे. हा, तर मला यायला जरा थोडासा उशीर होऊ शकतो. नाही, लेक्चर 7:30ला सुरू होईल ना, हो मग हो ते प्रॉब्लेम नको व्हायला. हो हो पण ठीक आहे, नंतर बघू, हरकत नाही. बरं, आता इथपर्यंत इथे कोणाचा आणखी काही प्रश्न आहे का? सांगा. सर म्हणजे गोचरीचा राहू बघायचा ना भिन्न अष्टक मध्ये आपण. हो, तो कुठली कधी, तारीख? जर नाही, आता असं आहे मॅडम की फक्त भिन्नाष्टक वर्गाचा जर राहू तुम्हाला पाहायचा असेल तरी गोचर नाही अप्लाय केलं तरी सुद्धा मूळ कुंडलीमध्ये राहूने कोणत्या कोणत्या राशीला बळ प्राप्त केलेलं आहे त्याचे एकूण 44 गुण आलेले आहेत. तर ते 44 गुण मिळाल्यानंतर कोणत्या राशीला त्याने मार्ग दिल्यात याचा अर्थ ती राहूमुळे बलवान झालेली आहे. जर यदा कदाचित राहूच्या अक्षरीतलं कार्य जातकाच्या जीवनामध्ये घ्यायचं असेल, उरकायचं असेल तर त्या ठिकाणी राहू हा सपोर्टेड असेल. मग त्याचा शत्रू असो का मित्र असो, ती रास महत्वाची आहे. कळलं का? व्हर्टिकल लाईन जी आहे ना मॅडम, तर ती राशीची आहे. मग त्या राशीतून जाताना किंवा मुळामध्ये त्या राशीला त्याने गुण दिल्यात. तर इथे मकर राशीला 6 गुण आहेत, वृश्चिकेला 6 गुण आहेत, 5 गुण जे आहेत ते कर्केला आहेत. याचा अर्थ राहू या राशींना अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद देईल. कळलं? कळलं सर, छान Yes. कळलं. बोला. तपस्वी मॅडम, तुम्ही देऊ शकाल का लेक्चर? नाही सर, मी ना 2 दिवस त्या दिवशी गावी आहे. माझ्या दिरांचं वर्षश्राद्ध आहे ना, तर मी गावी ठीक जाते शनिवार रविवार. त्यामुळे मला ठीक शनिवारचं लेक्चर पण नाही अटेंड करता येणार आहे. ठीक आहे, हरकत नाही. चल, हा. नो प्रॉब्लेम. सर आता इथे मकरेत आपण आपण म्हटलं की 6 गुण आहेत, राहूने दिलेले आहेत.
हो. आणि भिन्नाष्टका हे सर्वाष्टकामध्ये सुद्धा सिंह म्हणजे तिथे षष्ठाला 30 गुण आहेत. हम्म. म्हणजे जेव्हा मकरेत येईल हम्म. राहू 1.5 हम्म. वर्षांनी, हो. त्यावेळेला नोकरीच्या बाबतीत किंवा षष्ठ स्थानासंबंधित जे काही प्रश्न येस. असतील करेक्ट. त्याचे, तर करेक्ट. तिथे मग राहू त्याला मदत करेल ना. मदत करेल आणि त्या शस्त्रस्थानातून गोचरीचा जाताना किंवा हो, गोचारीचाच जाताना म्हणजे जेव्हा येईल नाही, तेव्हा आता मूळ 1.5 वर्षांनी कुंडलीमध्ये येईल सुद्धा तेव्हा. हो, मॅडम, मूळ त्यांना कुंडलीमध्ये पण सुद्धा राहूने 6 गुण दिले. याचा अर्थ त्या ठिकाणी राहूचं कार्य हे बलवानच असणार. तर हो. मकर राशीला षष्ठ स्थानामध्ये राहू चांगलं फलित देईल. आलं लक्षात सर. हा. सर विचारू. हा, बोला. सर वृषभ, मिथुन, सॉरी, मीन ह्या राशींमध्ये 4-4च गुण आहेत. मग हम्म. त्यांच्या फलादेशात काय होईल? त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिसाद मिळणार नाही. तुमचं 4 जे काही गुणांना काम पण नाही मिळणार. नाही नाही मिळणार. आता असं आहे मॅडम, 1248 होतात पण हो 44 आहेत. हो. तर 4 गुण सहसा ठीक आहे, बॉर्डरवरती आहेत ते. हा पण 3ला तर बिलकुल अपेक्षा नाही. 3, हा 2, 1, 3, 2, 2, 1 3ला तर काहीच बिलकुल नाही. अपेक्षा नाहीये. पण 4ला पण नाही. 4ला ठीक आहे, थोडं थोडं, जास्ती नाही. प्रतिसाद हा 5ला जास्ती मिळेल. हा हा 5, कळलं का? 6. हा, 5-6ला चांगला प्रतिसाद मिळेल, असं चालेल, आहे. समजलं सर. हो. आणखी बोला. सर मी विचारू का? हा, बोला हा, मॅडम. हा राहू इथे मूळ कुंडलीचा हम्म. लाभात म्हणजे मिथुनेत बसलाय. हा, हम्म. पण त्याला इथे ह्या राहू बिननाष्टक मध्ये मार्क्स नाहीत. नाहीत इन द सेन्स 2च आहेत. दोनच. हा, तर येस. ते आपल्याला म्हणजे ग्राह्य नाहीये. पण सर्वाष्टकात ह्या लाभस्थानाला 34 मार्क आहेत. आणि हम्म. समजा मिथुनेचा स्वामी बुध, हा, तर त्या बुधाला पण इथे 5 आहे ना. आपण ही अशी आडवी लाईन धरणार ना, म्हणजे टोटल दिलेले. तर समजा ते हम्म. 5 थोडेसे चालू शकतात ना. पण मग आपण इथे असंच म्हणणार का की हा राहूनी म्हणजे मिथुनेत मार्क्स नाही ना इथे दिले राहू भिन्नाष्टकात, तर त्याला म्हणजे ह्या मिथुन राशीला राहू सपोर्टिंग नाहीये असं म्हणणार का? नाही, ऐका. हा. आता मॅडम असं आहे की हम्म. ज्या वेळेला ज्या राशीला गुण कमी आलेले आहेत हा. तिथे राहू तुम्हाला कधीही सपोर्ट करणार नाही. राहूचं जे काही कार्य असेल हा. त्या ठिकाणी राहू हा ऍडवायझेबल नाही. नाही. हा. आता जर समजा तुम्ही असा तुमच्याकडे जातक आला हम्म. आणि जातकाचा प्रश्न राहू संदर्भात असेल तर त्यावेळेला राहू कधी मदतगार होईल? तर हम्म. 5, 6, 7 जिथे गुण असतील त्या हम्म. ठिकाणी राहू जास्ती पोषक असेल. हम्म. मग समजा ती रास जर पंचमात आली, षष्ठात आली, सप्तमात आली हम्म. तरी सुद्धा राहूचं प्राबल्य तिथे असं. चांगलं असेल. हम्म. 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 हा सर्वसाधारण भाग झाला. हम्म. पण गोचरीचा भाग वेगळा आहे आणि मूळ कुंडलीचा भाग वेगळा आहे. हम्म. मग गोचरीच्या भागामध्ये आपण जेव्हा एखादी राशीची तुलना करतो हम्म. त्याला राहू हा ग्रह तिथे आपल्याला चांगला प्रतिसाद देणार आहे का? तर नाही. जर समजा राहू संदर्भात आपल्याला प्रश्न असेल जातकाचा तर तुम्हाला हे शोधन कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. बोला. ओके. हा, नाही कळालं ना. गोचरीनी पण तो नाहीच देते ना. आता तो गोचरी या वेळेला गोचरी बिलकुल 0 आहे. हो, कारण तिथे एकच मार्क आहे ना. Yes. हम्म. म्हणून सर्वाष्टक आणि भिन्नाष्टकामध्ये सगळे ग्रह तुम्हाला भिन्नाष्टकामध्ये जाऊन बघाय. त्याच्यानंतर सर्वाष्टक हे राशीचं आहे होय. होय. आणि होय. सगळ्या ग्रहांचं मिळालेलं आहे. आणि इथे इंडिव्हिज्युअल ग्रहाने त्याला मार्क दिलेत आणि राशीला किती आलेले आहेत हम्म. त्या एका राशीचे गुण आहेत आणि सर्वाष्टकामध्ये 12 राशींचे गुण एकत्रित केलेले आहेत. हो. हो. हो सर. कळलं? होय. असं. हम्म. छान कळालं. हम्म. थँक्यू. बरं. आता राहूचं कळलं, पुढचं लावायचं आहे. तर राहू सर बद्दल चालेल. आणखी काय? हा, हा, बोला. नाही, कोणाला विचारायचं का म्हंटल की लावायचं पुढचं असं विचारलं. सर एक प्रश्न विचारू का?
हा बोला ना. हा. आपण आपण राहुलला नेहमी नकारात्मक समजतो ना. मग त्याची चांगली फळ म्हणजे मग नक्की काय म्हणजे? आवाज 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 आपण राहुलला नेहमी नकारात्मक समजतो ना. तुमचं मग प्रश्न हा. क्लिअर होत नाही. प्रश्न आवाज आवाज जरा एकदम माईक हे करा, इयरफोन करा. आपण राहुलला नेहमी नकारात्मक समजत असतो ना राहुलला. राहुला काय? राहुलला नेहमी आपण निगेटिव्ह नकारात्मक समजत असतो ना नाही राहुलला. नाही, मग असं याच्यात असं चांगली असं कोणी सांगितलं? असं नाही काय, राहू सुद्धा उपयोगात पडतो ना. आता जर समजा एखाद्या वेळेला एखादा ग्रह आपल्याला फळ देत नसेल, उदाहरण तुम्हाला मी सांगतो की जिथे वृषभ रास आहे तिथे फक्त 4 गुण आलेले आहेत. तर त्या 4 गुणांमध्ये राहू सपोर्ट करेल का नाही करणार? पण जिथे 2 गुण आलेले आहेत तिथे राहूचा सपोर्ट मिळणार नाही. मग तो गोचरीचा असो का मूळ कुंडलीतला असो, तरी सुद्धा त्या ठिकाणी 2 गुण जिथे मेष राशीला आलेले आहेत तर ती मेष रास राहूसाठी सपोर्टेड नाही. मग जर समजा यदा कदाचित तुम्हाला राहू ग्रहाबद्दलच्या काही अपेक्षा असतील किंवा त्याच्या हातामध्ये ते कार्य असेल तर तो त्या ठिकाणी मेष राशीला त्याचा योग प्रदान करणार नाही. बरं, ठीक आहे. हो सर, थँक्यू सर. तुम्ही इयरफोन आहे ना, तो व्यवस्थित नाहीये, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. सर एक प्रश्न विचारू? हा बोला. समजा आपल्याकडे एखादा जातक आला आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट बद्दल आपल्याला काही प्रश्न विचारला ओके, व्हेरी आणि फाईन. अम, म्हणजे गुंतवणूक त्याला करायची आहे म्हणून प्रश्न विचारला, ओके ओके. तर राहू भिन्नाष्टकात हम्म. आपण ही सगळी स्थानं बघायची का? म्हणजे धनस्थान, नाही नाही षष्ठस्थान. नाही नाही, ऐका. हा, आता इन्व्हेस्टमेंट हा आर्थिक भाग झाला. काय? इन्व्हेस्टमेंट हा आर्थिक गोष्ट हो झाली की हो नाही? हो हो. बरं, आता इन्व्हेस्टमेंट 2 प्रकारची असते. हा एखाद्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, एखाद्या गाडीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, एखाद्या प्रॉपर्टीमध्ये हा इन्व्हेस्टमेंट आहे, हा एखादं फिक्स्ड डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, हा हा एखाद्या शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. हा. बरोबर आहे. हो आता बरोबर. अशा वेळेला जर समजा एखाद्या जातकाने विचारलं तरी सुद्धा तिथे आर्थिक धोरण हे निश्चित आलं. हो बरोबर आहे. हो हा, बरं. त्याने असं विचारलं आपल्याला की मी फ्लॅटमध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू का? हा प्रश्न अतिशय चांगला आहे तुमचा. तर त्या ठिकाणी तुम्हाला चतुर्थ स्थान आणि धनस्थान ह्याचे दोघांचे गुण तुम्हाला एकत्रित करायला हवेत. बर. बरोबर आहे. आता हा ते एकत्रित गुण जर 56 पेक्षा जास्त आले असतील तर हा. त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. बर. आता त्याच्यातून जर समजा तुम्हाला लाभस्थान बघायचे, आफ्टर ऑल यू आर गोइंग टू गेन समथिंग, हा यू आर विलिंग टू हो गेन. बरोबर आहे. हो मग त्यावेळेला मॅडम तुम्हाला लाभस्थानाचाच विचार केला पाहिजे. जर समजा तुम्ही लाभस्थाना संदर्भात तिथे लाभ मिळणार नसतील तर हम्म. तुमची इन्व्हेस्टमेंट वाया जाईल. हो हो बरोबर आहे. म्हणजे मग कधी आपली फिक्स डिपॉझिट असेल शेअर व्हॉट मध्ये. एव्हर, हा हा व्हॉट एव्हर. आता शेअरचा भाग वेगळा आहे बघा. हा शेअरमध्ये पंचम स्थान हे सट्ट्याचं काम आहे, हा. स्पॅक्युलेशन. बर. कळलं? हम्म. बरं, त्याच्यानंतर जी इन्व्हेस्टमेंट आहे ज्याला आपण म्हणतो तर ती धनस्थान आणि लाभस्थानावरून पाहतो. बर. म्हणजे एखादी गुंतवणूक जर शेअर बाजारमध्ये असेल तर हा. त्या ठिकाणी बुध हा ग्रह व्यापाराचा असल्यामुळे शेअर हे व्यापाराच्या संदर्भात येतात. हम्म. कळलं का? दुसरी हा गोष्ट की जर समजा तुमच्या मूळ कुंडलीमध्ये हा कोणता ग्रह बलवान आहे. हा आता जर समजा शनीसारखा ग्रह असेल हा आणि त्यावेळेला तुम्ही लोखंडाच्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली हा आणि त्याच्यातून लाभ मिळणार आहे का, तर त्या ठिकाणी शनीचं जी रास असेल हा मकर आणि कुंभ, त्या हा. दोघा राशींची बेरीज करून लाभस्थान तुम्हाला फायदेशीर ठरतंय का असा अच्छा, विचार करायचा. छान कळलं सर. हा, हा, जर तुम्ही. प्रॉपर्टीमध्ये करायचं तर चतुर्थ स्थान, आणि चतुर्थ स्थान जी राशी असेल ती, हा. जी रास असेल ती, हम्म. आणि मंगळाची जी रास असेल ती, म्हणजे प्रॉपर्टी बिलॉंग टू द मार्स. हो हो म्हणून त्याची बेरीज करून नंतर तुम्ही त्या चतुर्थ स्थानामध्ये मंगळाच्या राशीला वृश्चिक किंवा मेष हा या राशीला किती गुण आलेले आहेत
त्याच्यावरती तुमची गुंतवणूक ही फायदेशीर ठरेल किंवा ठरणार नाही. नाही. हा. हं. कळलं का? छान समजलं. हा. म्हणजे असा प्रश्न पाहिजे की मी कुठे काय केल्यानंतर मला फलाले तुमच्याकडे ज्याचा कोणताही प्रश्न घेऊन येऊ शकतो हो. त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचं उत्तर देणं आवश्यक आहे. हं, हं, हं. हे तुम्ही सर यालाच अनुसरून एक प्रश्न विचारू का मी? कशाबद्दल? आता आगाशे मॅडमनी जो प्रश्न विचारला ना इन्व्हेस्टमेंटचा, त्यालाच अनुसरून मी प्रश्न विचारू का? हा, विचारा ना, विचारा ना. म्हणजे आता जातकाला जर आपल्या भावासोबत पार्टनरशिप मध्ये बिझनेस करायचा असेल तर ओके, फाईन. तो करू शकेल? मग दशम स्थान म्हणजे व्यवसायाचं स्थान आहे हो. आणि भावाचं स्थान म्हणजे तृतीय स्थान आहे. हम्म. बरोबर आहे. आता एक हो. लक्षात घ्या मॅडम, प्रथम स्थान म्हणजे हिमसेल्फ हो. आणि तृतीय स्थान म्हणजे ब्रदर. हो. ह्या पहिल्या दोघांची बेरीज करून 56 पेक्षा जास्ती गुण येतात का पाहावं. अच्छा, तरच इथे करायचं, नाही नाहीये, तर नाही. इथे नाहीये. तरच तुम्हाला दशम स्थानाची व्यवसाय करायला परमिशन आहे का, तर दशम स्थानाला गुण येणं गरजेचे आहे. हा, ओके. आलं लक्षात सर. हा, म्हणजे भाऊ जे नातं असेल ते. हा. पंचम स्थान म्हणजे मुलगा, हो, चतुर्थ बरोबर. स्थान म्हणजे आई, दशम स्थान म्हणजे वडील, बरोबर आहे द्वादश सर. स्थान म्हणजे पती किंवा पत्नीचा भाऊ, हो. षष्ठ स्थान म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं तर षष्ठ स्थान म्हणजे शत्रू, त्याच्याबरोबर व्यवसाय करताय. मातुल कुल पण येतं ना, मातुल मामा वगैरे. मामा समजा, हम्म. तर बुध ग्रह बघितला पाहिजे त्याचा, हम्म. असं आहे. म्हणून सगळे नातेसंबंध जे आहेत हे तुम्हाला अशा रीतीने पाहता आले पाहिजेत. ओके सर, आलं लक्षात सर. थँक्यू. धन्यवाद. तर हा, बोला बोला. शेतीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कोणतं स्थान घ्यायला पाहिजे मग? कशामध्ये? शेती घ्यायची असेल. शेती. एक मिनिट. शेती मॅडम बघा की उत्पादन जे आहे शेतीचं ते गुरुकडे आहे. अच्छा. आणि उत्पादन म्हणजे प्रोग्रेस, प्रॉस्पेरिटी, बरोबर आहे. आणि हो. शेती म्हणजे जमीन ही मंगळाकडे आहे. हो. म्हणून जमीन तुम्ही कारखान्याला वापरत असाल तर मंगळाकडे आहे, शनीकडे आहे. पण शेती जी आहे ती गुरुकडे आहे. अच्छा. गुरु मग हा हे दोन्ही पण हा, काय म्हणता? शेती जर घ्यायची असेल तर गुरु आणि मंगळ दोन्ही पण हो बघावं लागेल. हो. ग्रोथ ऍक्च्युली कसं आहे सांगतो तुम्हाला मी, की शेतीची लागवड केल्यानंतर मग तुम्ही आंबा लावा, फणस लावा, तांदूळ लावा, गहू लावा, शेवटी तो ग्रो होतो की नाही होत? हो. मग तो ग्रोथ जो आहे तो गुरुकडे गेलेला आहे. आलं लक्षात? हो हो. आणि स्थान मग कोणतं पाहायचं जिथे हे दोन ग्रह असतील ते? हा, एक तर पहिली गोष्ट तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना, शेती, मग ते दशम स्थान आहे. अच्छा. पण ती काय करणार त्या जमिनीवरती? समजा तुम्ही कारखाना उभारणार आहात, जमीन मंगळाची आहे नाही का? हो. सगळं पृथ्वी ही, म्हणून तर धरणी गर्भस्थंभूत विद्युत कांती समप्रभम कुमार शक्तीचल मंगलम प्रणमामयम, मंगळाकडेच भूमी सोपवलेली आहे. असं आहे. म्हणजे जमिनीचे कुठलेही प्रश्न असतील तरी सुद्धा तुम्हाला पूर्णपणे मंगळाकडे जायला हवं. ठीक आहे सर, समजलं सर. शेती असेल, समजा आता कापसाची शेती आहे तर कापूस पण गुरुकडे येतो. एखादं धान्य आहे, गहू आहे, कुठलंही उत्पादन जे आहे शेतीतलं हे गुरुकडे आहे. आता समजा फळांचं आहे तर ते शुक्राकडे आहे. रसाळ फळं ज्याला आपण द्राक्ष म्हणतो, आंबे म्हणा, हे शुक्राकडे आहे. कारण त्याला रस असतो ना आतमध्ये, तो शुक्राकडे आहे. ओके. हो, थँक्यू सर. सर मग वेअर हाऊस वगैरे किंवा कोल्ड स्टोरेज ते जे बांधतात गोडाऊन तर ते कोणाकडे, कुठल्या ग्रहाकडे बघायचं ना? गोडाऊन जे आहे ज्याला आपण म्हणतो की स्टॉक, म्हणजे एखादी गोष्ट स्टॉक करायचं, ही सुद्धा गुरुकडे आहे. अच्छा, गुरुकडे. स्टॉकिस्ट हा, वेअर हाऊस. आलं लक्षात सर.
गुरुकडे गुरुकडे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, एखादी गुंतवणूक पण स्टॉकच आहे ना. आपण जो शेअर हो बाजारला पहिला स्टॉकच म्हणायचो ना, हो हो स्टॉक मार्केट हो. असं आहे. थँक्यू सर. फार छान प्रश्न येत आहेत. असं शिकायचं असतं. सर हा बोला. नमस्कार. सर माझा हम्म. प्रश्न असा होता, इथे मकर राशीमध्ये 6 पॉइंट दिलेले आहेत राहूने, राहू हम्म. बिनाष्टकामध्ये. आणि हा मकर राशी 6th हाऊसची राशी आहे, राईट? आता हा प्रश्न विचारलेला त्या मॅडमने की राहूचं गोचर 6th हाऊस मधून जाताना नोकरी संदर्भात चांगलं फल देईल. पण हो. सर हा व्यक्ती जर आजारी असेल आणि राहू हम्म. 6 मधून जात असेल आणि हो. इथे त्याने जास्त बिंदू दिलेले आहेत, तर मग आपण कसं सांगायचं? आजार निवारण होईल. पीडा, ओके. आजार ही पीडा आहे. हो हो हो. दुसरी गोष्ट मग ती मॅडम, मी निवारण होईल. तुम्हाला मॅडम हा तुम्हाला आणखी एक मी सूचना देतो हा की ज्यांच्या गोचरीचा राहू धनस्थान आणि लाभस्थानातून गोचरीने चालला असेल किंवा हा गेला असेल, जात असेल, हा तर हा. डेफिनेटली जाता जाता तो तुम्हाला लाभ करून जाईलच. ओके. आठवा. आर्थिक सर आर्थिकच्या माझाच बाबतीत. जातोय लाभस्थान मधून गोचर मग आता लाभ राहूचा. नाही. ते एक 18 महिन्यामध्ये कळेल ना सर मला. हा मग पण बरोबर आहे. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. सर मग परदेशासंबंधी जर प्रश्न असेल तर मग राहू बिननष्टकात कसं बघायचं सर? हो, परदेशामध्ये 12वं स्थान पाहतात. राहूचं भिन्नाष्टक वर्ग 12वा मीन रास आहे, त्याला 4 गुण आलेले आहेत. दुसरी गोष्ट की मुळामध्ये कर्क रास ही त्या जातकाच्या 12व्या स्थानात कर्क रास आलेली आहे, त्या ठिकाणी पण 5च गुण आलेले आहेत. म्हणजे परदेशाशी संबंधित जातकाला यश मिळेल. ओके. डिपेंड अपॉन द कंट्री पॉलिसी. हो कळालं. ओके, थँक्यू सर. थँक्यू. शिंदे मॅडम, हो सर. तुम्ही कुंडलीचं लेक्चर घ्या उद्या परवा. कुंडली कथाकथन, कुठली कुंडली मांडा आणि तुमच्याकडे आलेला अनुभव जो आहे तो तुम्ही शेअर करा. हो सर. शनिवारी वेळ आहे ना तुम्हाला? हो आहे आहे. मग मी जाहिरात बनवतो, मग तुम्ही द्या. मग आणखी नंतर नेक्स्ट टाइम तुम्हाला द्यायचं ते. आता राहूचं हे झालं. आणखी काय तुम्हाला विचारायचं आहे तर विचारा, कारण आता आजचा हा क्लास जो आहे तो संपणार आहे. मग पुढे आपण अष्टक वर्गाचा विचार करणार नाही आहोत, आपण पंचपक्षी लावणार आहोत. तर पंचपक्षीमध्ये ऍडव्हान्स लेवल आहे आणि बेसिक पण शिकायचं, कारण का बऱ्याच लोकांनी पंचपक्षी बेसिक पण केलेलं नाही. सर मीच पंचपक्षी केलेलं नाही, कारण मी आपल्याकडे खूप उशिरा जॉईन झालेली आहे. हरकत तर नाही, मग वेलकम. कोणी हा, येऊ शकतं. मला मला कोणाशी मतभेद नाही. नाही नाही तसं नाही, म्हणजे ऍडव्हान्स मधलं समजू शकेल. ऐका, ऍडव्हान्स सुरुवातीला करणार नाही. ठीक. पहिल्यांदा हम्म. जरी ऍडव्हान्स केलं ना मॅडम, तरी तुला बेस समजून द्यावा लागतो. हो हो, म्हणूनच विचारलं की तो बेसच बेस नाही झालेला तर समजेल का नाही. समजेल. बेस करणार ना, हा. शिकवणार ना बेस. हो युट्यूबवर पंचपक्षीचे व्हिडिओज नाही आहेत सर, मी शोधले त्या दिवशी. काय म्हणता मॅडम? युट्यूबवर पंचपक्षीचे व्हिडिओज दिसले नाहीत सर. हा मग काय? आहेत आहेत, ते 500 जे आहेत ना त्याच्यात पंचपक्षी आहे. अच्छा, माझ्या व्हिडिओचं म्हणताय तुम्ही? हा हा, त्यात असं विचारतायत हो, प्रणिती. मग तुम्हाला हवे आहेत का ते? हो सर, मला हवे. मग हवे असतील तर मला टेलिग्रामला हे करा. काय माहितीये का मॅडम, असं आहे की पंचपक्षी रेकॉर्डिंग आम्ही सुरुवातीला केलं नाही. त्याला कारण असं होतं की काही लोक क्लासला येत नव्हते, फक्त पंचपक्षीचं रेकॉर्डिंग मागत होते. म्हणून आम्ही ते रेकॉर्डिंग केलं नाही, फक्त 4 का 5 लेक्चर शेवटचे केले. तर मी तुम्हाला ते पाठवून देईन. ठीक आहे सर, मी करते तुम्हाला
पिंग ठीक आहे. करते, मला पाठवा प्लीज. येस, जरूर धन्यवाद धन्यवाद. जरूर जरूर जरूर. बरं, आता दुसरा लावायचा आहे का? संपला विषय? हो सर, ते कक्षा काय आहे ते हे करा. हा लक्ष मॅडम. हो, लावते लावते. लावलंय बघा, सगळ्यांना दिसतंय का? हो दिसते मॅडम. कक्षाबळ मध्ये एक लक्षात घ्या, कक्षाबळ मध्ये काय काय पाहिलं जातं. आता जेव्हा तुम्ही बघितलं तर 26 गुण, 30 गुण, 40 गुण, 38 गुण, 28 गुण, 33 गुण हे तुम्ही सर्वाष्टक पाहिलं की नाही, म्हणजे कक्षेचं बळ येते. गॉट इट? बरोबर आहे? हो सर. सर त्याच्यानंतर त्याच्यानंतर जिथे 8-8 दिलेले आहेत, कुंभ राशीला 2 वेळा 8 आलेले आहेत, तर ते 2 वेळा 8 कसे आले? तर सूर्य आणि बुध या 2 ग्रहांनी कुंभ राशीला 8-8 मार्क दिले, तर ती कक्षेमध्ये वाढ झालेली आहे. कक्षा म्हणजे कॅव्हिटी, कळलं? आणि असं ही जी कक्षा आहे तर ती राहूला धरून 386 होते एकूण. तर 386 मध्ये सगळ्यांचे जे भाव आहेत तर ते भाव म्हणजे 12 राशी आलेले आहेत, आणि शिवलग्न जे आहे तर त्या शिवलग्नाला 28 गुण आलेले आहेत. आपण जेव्हा सर्वाष्टक म्हणतो ते 28 गुण आहेत. मग नंतर कन्येला 33 आले, मग नंतर तुळेला 32 आलेले आहेत. तर अशा वेळेला 26 गुण जिथे आलेले आहेत तर त्या ठिकाणी ती रास जी आहे ती कंपोज झालेली आहे. आता याच्यामध्ये राहूचे गुण सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत, कळलं? मग त्या भावाला आपण जिथे जिथे 8 आलेले आहेत तर तिला बघा मार्क दिलेला, जास्त ब्ल्यू केलेले, हायलाइट केलेले आहे. बघितलं? हो सर. हो हो सर. सर. सर इथं किती मिनिमम मार्क यायला हवेत सर, असं काही आहे का ह्याला कक्षा बळाला? आता 8 म्हणजे बलवान आहे. कक्षेला आपण जे सर्वाष्टक आहे ना मॅडम, ते 28चं हा आहे. हा ते 28चं आहे. पण तरी सुद्धा त्या कक्षेमध्ये शुक्राने त्याला 8 गुण आल्यात का कशामध्ये? तर नाही, 47 आल्यात, नाही आलं. 8 हो गुण नाही. म्हणजे 8 नाही. गुण हो कुंभ राशीला आलेले आहेत. ते कोणाला आल्यात? तर सूर्याला आल्यात आणि बुधाला आलेले आहेत. म्हणजे हो त्या कक्षेमध्ये आपण जर विचार केला तर 8 गुणाने कुंभ राशीमध्ये सूर्य आणि बुध हा बलवान अतिबलवान. झालं. हा, हा मग त्या बरोबर. कक्षेचं फलादेश देते वेळी तुम्हाला असं सांगितलं पाहिजे. आणि कक्षाबळ हे फायनली जरी तुम्ही वापरलं किंवा सुरुवातीला जरी वापरलं तर अष्टक वर्गाचा पूर्ण सार, वाक्य पुन्हा ऐका, अष्टक वर्गाचा पूर्ण सार या कक्षा बळामध्ये आहे. कारण का? की आपण इत्यादी गोष्ट शोधता शोधता वेळ जाईल, त्यापेक्षा त्या ठिकाणी 48, 45, 54, 49, 47, 53, 41, 49 असे जे गुण आहेत तर त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. शनी आणि मंगळाचं, शनीला किती येतात? 39, आणि मंगळाला पण 39 येतात. बरोबर आहे की नाही? सर नाही का? पण हो तिथे सर. मंगळाला 54 आलेले आहेत. आता 54 जर तिथे आलेले आहेत याचा अर्थ त्या ठिकाणी 8 गुण कर्क राशीला मंगळाला आलेले आहेत, आणि शनीला 39 मध्ये 7 गुण आलेले आहेत बघा. करकेला 7, बरोबर आहे. बरोबर आहे? मग ते अतिरिक्त आहे. 5 गुण पण अतिरिक्त आहे. तर अशा याच्यातून तुम्ही बघितलं तर ही सगळी 386 गुणांची संख्या होते, आणि ते कक्षाबळ जे आहे ते 386 होणार, ते कमी होणार नाही. त्यामध्ये सगळ्यात जास्ती 53 गुण जे आहेत आणि 54, तर 54 मंगळाला आले आहेत आणि 53 जे आहेत ते बुधाला आलेले आहेत. बरोबर आहे? हो सर.
पण पर्टिक्युलर मिथुन राशीला जिथे 8 गुण आलेले आहेत आणि त्याची संख्या योगावरती 40 झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ लग्न 8 मार्काने बलवान झालेलं आहे मिथुन राशीला. बघा, मिथुन रास आणि लग्नामध्ये फरक आहे. आपलं लग्न जे आहे ते सिंह आहे. हो सर. हो सर. हा, मग असं करते मी तुम्हाला, जिथे जिथे 8 बिंदू आलेले आहेत त्या राशी जन्मताच बलवान झालेल्या आहेत. आणि जिथे 8 गुण आले आहेत तिथे तो ग्रह कोणता आहे. उदाहरणार्थ चंद्राला बिन राशीमध्ये 8 गुण आलेले आहेत, मिथुनेमध्ये लग्नाला 8 गुण आलेले आहेत, मंगळाला कर्केमध्ये 8 गुण आलेले आहेत, रवीला शिवला गुरुला 8 गुण आलेले आहेत. असे मार्क देऊन तुम्ही तसा तपास करू शकता. आणि जर एखादा जातकाचा प्रश्न त्या राशी संदर्भात असेल, त्या स्थाना संदर्भात असेल आणि जर त्याला 8 गुण मिळाले असतील तर प्रश्न निकाली लागेल. मी इथे एक विचारू का? हे बोला. बघा ना, आता मंगळाला कर्केत 8 गुण आहेत. म्हणजे ती कर्क रास मंगळाला सपोर्ट करते किंवा मंगळ कर्केला सपोर्ट करतो असं आपण म्हणू शकतो. पण आपण इतर वेळेस कसं कर्केचा मंगळ म्हणजे चांगला नाही असं म्हणतो ना, कारण तो नीचेचा झाला. तर मग इथे म्हणजे कर्के त्याला 8 मार्क आहे तर तो स्ट्रॉंग म्हणजे बलवान झाला असं म्हणू शकतो का? कर्क रास मंगळाने बलवान झालेली आहे. हो ना, हो ना, हो ना. कर्क रास मंगळाने, कारण मंगळाने त्या कर्क राशीत 8 गुण इथे दाखवतायत ना आपल्याला, ते निळ्या रंगातले. हो. आणि 6 गुण जे आहेत मॅडम ते चंद्राला आहेत. होय. आता ऐका, 28 गुण सरासरी त्या राशीला येणं गरजेचं होतं की नाही. होय. पण तिथे 38 आलेले आहेत. जास्त आहेत ना. त्याचा अर्थ 8 गुण जास्ती आलेले आहेत. तर त्या शनीने 7 गुण दिले आहेत, मंगळाने 8 दिलेले आहेत, चंद्राने 6 दिलेले आहेत. याचा अर्थ त्या कर्क राशीला त्या 3 ग्रहाने अतिबलवान केलेलं आहे. पण 8 गुणचा प्लॅनेट हा मोर पॉवरफुल आहे. जास्त त्यातल्या त्याचे अधिकार जास्ती आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्ही जरी भिंडाष्टक पाहिलं नाही पाहिलं, सर्वाष्टक पाहिलं नाही पाहिलं, तरी सुद्धा कक्षाबळ हे सर्वात महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ आता आपण पुढे जाऊया. हे सगळं कळलं लोकांना तुम्हाला? हो, कळलं. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता पुढे जाताना याच्यामध्ये राहू इन्क्लूड आहे. आता मध्ये कोणी विचारू नये. आता जर समजा जातकाच्या जीवनामध्ये मी मायसेल्फ म्हणजे सिंहराज, बरोबर आहे, आणि पाऊस म्हणजे पत्नी किंवा जोडीदार म्हणजे कुंभराज, बरोबर आहे. हो. सिंह राशीला 28 गुण हे लिमिटेड आलेले आहे, पण कुंभ राशीला 36 गुण आले. तर हु विल बी पॉवरफुल? कुंभराज. कुंभराज म्हणजे आपल्या समोरची व्यक्ती, आपला जोडीदार, बरोबर आहे नाही का, आपला जीवनसाथी. मग आपला जीवनसाथी आपल्यापेक्षाही बलवान असू शकेल किंवा आहे. जर अविवाहित व्यक्ती आली आणि अष्टक वर्गावरून तुम्हाला प्रश्न सोडवायचा असेल आणि तुम्हाला स्वतःलाच लिमिटेड गुण आलेले आहेत, पण तुमच्या समोरच्या राशीला म्हणजे सप्तम स्थानाला चांगले गुण आले असतील तर त्या ठिकाणी जोडीदार हा तुमच्यापेक्षाही बलवान असेल असं उत्तर द्यायचं आहे. बोला. सर मी विचारू? हा, बोला. सर आता हा जो नियम सांगितला हा फक्त कक्षा बलासाठीच लागू पडतो ना, जे तुम्ही सांगितलं ते? हो, मग कक्षाबळ हे जे आहे ना मॅडम, हा फायनल रिझल्ट आहे. कक्षाबळ शेवटला का घेतलं? कारण पहिल्यांदा तुम्हाला सर्वाष्टक शिकवलं, मग भिन्नाष्टक शिकवलं, मग आता हे कक्षाबळ शिकवलं. आता जर समजा तुम्हाला मी डायरेक्ट कक्षाबळ शिकवलं असतं तर मग मागची भूमिका कशी कळली असती? हो, बरोबर आहे सर. आहे का? राहू Yes, कसा sir. कळला असता? म्हणून कक्षाबळामध्ये जे विश्लेषण स्पष्टीकरण जे आहे ते इन्क्लूड राहू आहे आणि त्याला 386 मार्क आहेत. आपण 377चा विचार केला होता. Yes, sir. कळलं?
मग आता त्या ठिकाणी आपण बघितलं, आपण आणि आपला जोडीदार, आपण आणि आपला मुलगा, पंचम स्थानाचं पंचम स्थान म्हणजे धनुराज 28-28च आहे, म्हणजे लिमिटेड आहे. हो हो. बरोबर आहे. आता जर तुम्ही सर्वाष्टकामध्ये गेलात तर तुम्हाला धनुराशीला किती गुण आहेत हे पाहू शकता का तुम्ही? 27 आहेत सर हा, धनुराशी. 27 आहे. म्हणजे इथे एक गुण वाढला ना कक्षाबळामध्ये. हो सर. हो सर. हो हो हो. हा, म्हणजे कक्षाबळ पाहून जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल आणि ठराव करायचा असेल तर तुम्हाला कक्षाबळ पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कक्षाबळाची माहिती इत्यादी कुठल्याही याच्यामध्ये उपलब्ध नाही. कक्षाबळात तुम्ही पहिल्यांदा शिकताय का? हो सर, हो. हो सर, पहिल्यांदा शिकतो सर. फक्त सर हो. सर्वांष्ट याच्यात बघत होतो, पण काय आहे ते समजत नव्हतं. कक्षा म्हणजे वर्ग, वर्गीकरण. आता बघा 40 गुण जिथे आलेले आहेत तिथे 8 गुण लग्नाला आलेले आहेत. मग मिथुन रास ही जी कुठे आहे तर लाभस्थानात आहे. मगाशी मॅडमने प्रश्न विचारला की मी इन्व्हेस्टमेंट करू तर मला लाभ मिळेल का? तर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती लाभस्थानामध्ये आलेली रास मिथुन आहे आणि हो. तिथे सगळ्यात जास्त 40 40 गुण आलेले आहेत. 40 गुण सगळ्यात जास्त. येस, याचा अर्थ जातक जिथे जिथे गुंतवणूक करेल त्या ठिकाणी जातकाला निश्चितच यश मिळेल यश मिळेल. हो. असा विचार करू शकतो. सर याच्यावर आपण कुठल्याही स्थानाचा प्रश्न सोडवू शकतो ना पण मग पण कक्षाबळावरून. येस येस येस, फक्त तुम्हाला डिटेल्स हे 8 गुण जे आहेत त्या हा 8 गुणावरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ओके सर. मग ते 8 गुण जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केले नाही, कदाचित येतील कदाचित येणार पण नाही. ते हो हो कुठल्या राशीला हो. वगैरे येतील तो आपला भाग नाही आहे, ते बरोबर. कॅल्क्युलेट हो आहे. बरोबर. 8 गुण आल्यामुळे त्या ठिकाणी कक्षेचा दर्जा वाढलेला आहे. मग ती ओके. कक्षा ही आपल्याला मगाशी त्या मॅडमने विचारलं तर त्यावेळेला इथे 40 गुण जे आले आहेत तर एकाही राशीला 40 गुण आलेले आहेत का? आहेत ना सर, मिथुनेला आलेले आहेत ना. मग तेच ना, म्हणजे मिथुन हा व्यतिरिक्त. हा नाही आलेले, मिथुने व्यतिरिक्त नाही आहेत सर. म्हणजे ते कशामुळे नाही आले तर इथे लग्नाला 8 गुण आल्यामुळे. आल्यामुळे. हो, आता शनीने सर कुठेही 8 गुण दिलेले नाहीये कुठल्याही राशीमध्ये. नाही, शनी हा कमकुवत आहे. कमकुवत आहे. हो ओके. गुरुला आहे, मंगळाला आहे, आहे सूर्याला हो. आहे, बुधाला आहे आणि लग्नाला आहेत. हो शुक्राला पण नाही, शुक्राला पण शुक्राने पण नाही नाहीये. दिलेलं. हो शुक्राने पण नाही दिले. शुक्राला 8 गुण आहेत नाही आहेत. नाही नाही दिलेलं, शुक्राने नाही हो, दिलेलं सर. नाही दिलंय. मग हो असं हे कक्षाबळ जे आहे, आता इन शॉर्ट तुम्हाला सांगतो आणखी, कक्षाबळाचा जो तुम्ही शास्त्रीय परीक्षेला बसता त्यावेळेला हो वाढीव मार्क मिळतात की नाही? माहिती नाही सर, वाढीव दिले होते की नाही काही कल्पना नाही सर. नाही, वाढीव मार्क देतात. अच्छा मग आता बर. तसं हे ह्या अष्टक वर्गामध्ये त्या जातकाला वाढीव दिलेलं आहे आणि त्याची अच्छा, हे जे संख्या 8-8 मार्क आहेत ते वाढीव दिलेले आहेत मार्क असं समजायचं का त्याच्यामध्ये आपण? 6 होते तर 8 केले, 7 होते तर 8 केले. अच्छा अच्छा. असं ओके ओके. एक एक बरं. मार्क वाढवला आणि त्याचे गुण वाढवलं हा. वाढवले आणि कक्षा वाढवली. अच्छा बर कळलं? बर बर. हो सर, मग छान आहे मग हे सर बघायला. हा, हे इंटरेस्टिंग आहे, हो 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 सर, मस्त आहे. इंटरेस्टिंग आहे. हो म्हणजे सार सगळ्याचं आपण म्हणू शकतो हे. येस. हो बरं, परत छान. एक सूचना अशी की कुठल्याही ह्याला महागड्या क्लासला प्रवेश घेऊ नका. सर तुमच्याकडे आल्यावर कोण कुठे जाणारच नाही. नाही सर तसं नाही आता मी जातं. कालच एक जाहिरात पाहिली, फेंगशुईचा क्लास 51,000 सर. टोटल त्यांनी प्राइसिंग दाखवलं 1,00,000 काहीतरी समथिंग, आणि तुम्हाला ई बुक हे मिळतील ते मिळतील, तुम्हाला एवढा बोनस वगैरे मिळेल, आणि मग आता जर लगेच तुम्ही पैसे भरले तर 9,999 भरून तुमचं नाव एनरोल करा आणि उरलेले पैसे नंतर द्या. टोटल 51,000 रुपये सर फेंगशुईचा क्लास. फसवेगिरी आहे पूर्ण. हो ना सर. हा, चिटिंग आहे.
त्यांना सांगायचं ना तृप्ती मॅडम, आम्ही चिनी नाहीये म्हणा, भारतीय आहोत. तर काय आहे सांगायचं मॅडम? अरे काही सांगतात. बघितली मी जाहिरात आणि सोडून दिली. मलाही आली ती जाहिरात, माहितीये का, मलाही आली होती. शारदा कर्वे. हो, काय वाटेल ते पैसे लिहितात. बरं सर, माझा एक प्रश्न आहे. हे बोला. जे आपल्याला वाढीव मार्क मिळाले आहेत, हम्म. तर मग हे वाढीव मार्क त्या राशीने दिले असं समजायचं का? ते अष्टक वर्गाने दिले. अष्टक वर्गाने दिले, अच्छा. हो, अशी नाही, त्याने गुण दिलेले आहेत. ते आपण जसं वाढीव मार्क आता मंगळाला 8 गुण कर्क राशीत मिळाले आहेत, हा, त्याचे गुण एकूण 54 झाले. हो, पण त्याला गुण यायला पाहिजे 39, पण ते 54 कसे आले? हा, ते इत्यादी ग्रहांनी त्याला वाढून 5-5 गुण दिलेले आहेत. त्याच्या अर्थ मंगळाला 3 ते 4 गुण येणं अपेक्षित आहे. मग जिथे हा, 5-5 आणि 8 आले, आता हो, जिथे आपण बघितलं 8 आले, 7 आले, मग हा. 39 जर 54 मधून मायनस करा, 39 तर किती झाले? 54 - 39, 3 15 54 -39 ना. 15 होतील ना. 15. 15 मग 15 15 15 गुण ऍडिशनल कोणतेही दिलात ना, म्हणून ते हा, 54 झाले. अच्छा, असं पकडायचं. येस. हम्म. आता 12 राशी आणि 15 गुण. आता प्रत्येक ह्याने एक एक गुण दिला तर 12 राशी झाल्या 12, हो, बरोबर की नाही? आता हो, इथे 8 आल्यात, हो, त्यातले 3 गुण, 12 आणि 3 15. सिंपल. 15. हा. व्हेरी सिंपल, नाही का? हो सर, आलं लक्षात. येस, थँक्यू सर. थँक्यू. तर असं हे. नमस्कार. नमस्ते. आता इथे कुंभ राशीमध्ये कक्षाबलामध्ये आपल्याला 8-8 मार्क सूर्याने आणि बुधाने दिलेत कक्षाबलमध्ये. पण शनीने मार्क दिलेला नाहीये पूर्ण ह्याच्यात 8 असे. बरोबर. मग आता इथे आपण कसं म्हणायचं, कारण मकरेला पण 34 मार्क आहेत शनीच्या राशी म्हणून आणि कुंभेला 36 आहेत. बरोबर. आता मॅडम तिथे 8 गुण रवीने आणि बुधाने दिले, याचा अर्थ त्या कुंभ राशीमध्ये इथे राशी भेद नाही, इथे गुणभेद आहे. मग 8 गुण देऊन त्या ठिकाणी त्या राशीला एक बळ प्राप्त झालेलं आहे, आणि ते बळ कोणी दिलंय तर ते रवी आणि बुधाने दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ, जर समजा एखाद्या वेळेला आपण कुंभ राशीचा विचार करू, कुंभ राशी सप्तम स्थानात आहे आणि त्याला एकूण आलेले गुण 36 आहेत, तर याचा जोडीदार हा निश्चितच त्याच्यापेक्षा बलवान असेल असं आपण गृहीत धरायचं. आणि तो कुठल्या ग्रहाने बलवान असेल तर बुध आणि सूर्य या ग्रहाने तो बलवान झालेला आहे, लग्नाने नाही, चंद्राने नाही. बरोबर. 3 गुण शुक्राने त्याला नाही, तर त्याचं बळ रवीचं आणि बुधाचं आहे. बुध म्हणजे बुद्धी आणि रवी म्हणजे प्रशासन. याचा अर्थ तो बुद्धिमत्तेने पण पॉवरफुल आहे आणि त्या ठिकाणी तो प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन पण चांगलं असेल. तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे जातकाच्या जीवनाचं. हो सर. आणि आपण इथे शुक्राबद्दल पण कसं घेऊ शकतो, आता शुक्राने असे कक्षाबलात 8 मार्क नाही दिलेले आहेत आणि शुक्राच्या 2 राशी. शुक्राने ऐका, कुंभ राशीला फक्त शुक्राने किती मार्क दिलेले आहेत तर 3 दिले. हो. याचा अर्थ तो शुक्र बळ देणार नाही, शुक्राच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते त्याला मिळणार नाही. पण इथे याला सूर्य आणि सर बोला सर. सूर्य आणि बुधाच्या याच्यामध्ये त्याला फायदा होईल. शुक्राने फायदा होणार नाही, तो नॉर्मल आहे. फायदा म्हणजे नॉर्मल. हो. तसंच सर आता वृषभ आणि तुळ रास, वृषभेला 30 मार्क आहेत आणि तुळेला 32 आहेत. मार्क हे एकूण चांगले आहेत, पण तिथे स्वतःच्या म्हणजे शुक्राची काही ऍक्टिव्हिटीज कमी आहेत. म्हणजे 8 गुण असे कक्षेचे जे एक्स्ट्रा मिळतात ते दोघांनाही नाही मिळालेले. ते त्याचा आपण कक्षा बलाच्या ह्याच्यानुसार कसा विचार करायचा? शुक्राबद्दलची अपेक्षा ठेवू नये. आणि त्या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे वृषभ आणि तूळ या दोन्ही सुखाच्या राशी आहेत, तर त्यांना जर गुण नॉमिनल आले असते, कमी आले असते, त्याचा अर्थ त्या ठिकाणी 30-32ला तेवढं प्रतिसाद देता येणार नाही. प्रतिसाद पाहिजे तसा मिळणार नाही.
अच्छा. हो सर. असं आहे. म्हणजे त्या रिलेटेड त्यांना शुक्राच्या रिलेटेड त्यांचा जो फलादेश आहे त्याच्यात थोडी कमतरता असणार. थोडी नाही, भरपूर. कमी गुणांमुळे भरपूर कमतरता येईल. ओके. हो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मॅडम कुठल्या ना कुठल्या गोष्टीची अतिशय कमतरता निर्माण होते, जास्त जास्त निर्माण होते. मनुष्य जरी त्या ठिकाणी चांगलं उच्च शिक्षित असेल पण भाग्य नसेल, उच्च शिक्षित असेल पण संतती चांगली नसेल. आता एक पत्रिका अशी आली होती की लग्न होऊन 10 वर्ष झाली पण संतती झाली नाही. आता त्या 10 वर्षांनंतर त्यांना पत्रिका ताबडतोब पटवून दिली की का तुम्हाला असं झालं. हे कारण मंगळ शुक्राची युती ही अष्टमात होती. शुक्र हा संततीचा पोषक प्लॅनेट आहे. तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनात शुक्र मंगळाची युती असल्यानंतर आपण नेहमी सांगितलेलं आहे की काहीतरी जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये त्रास होऊ शकतो. हो, प्रश्न उपस्थित होतात. हो, बरोबर हा, सर. मग आता हो. ही युती जी आहे ही मेष राशीत आहे. मग मेष राशीमध्ये अष्टमात मंगळ, शुक्र तसा, आणि कन्या लग्न, 12व्या स्थानामध्ये शनी राहूची युती. मग या ठिकाणी गुरु उच्चीचा आहे पण तरी सुद्धा तो उपयोगाचा नाही. बरोबर. कळलं, लाभस्थानात गुरु हो आहे सर. मग तरी सुद्धा लग्न होऊन 10 वर्ष संतती झाली नाही. आणि त्यांना टेस्ट ट्यूब बेबीसाठी पण प्रयत्न केला पण ते पैसे 2 लाख रुपये फुकट गेले. मी म्हटलं काही करू नका, मंत्र करा. आता त्याच्यामध्ये शुक्र सुद्धा इथे कमकुवत होतो की नाही. हो 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 सर. आता अशाच युतीवरती जर समजा तरी सुद्धा संतती जन्माला आली तर अष्टक वर्गामध्ये जर त्याला चांगले गुण मिळाले असतील तर तो शुक्र मंगळाचा युतीचा योग प्रभाव याच्यामध्ये लागू होत नाही. ओके, धन्यवाद सर. छान धन्यवाद. समज. सर मी एक विचारू का? बोला. हा, ऐका ना, तुम्ही आधीच रागवू नका जर समजा चुकीचा प्रश्न असेल तर. पण मला तो जरा म्हणजे आपल्या सरोज शिंदे मॅडमने कसं शुक्राचं विचारलं, म्हणजे शुक्राच्या राशींबद्दल, तसंच मला त्या मंगळाच्या राशींबद्दल विचारायचंय. हा, मंगळाची म्हणजे मेष रास आणि ते भाग्यस्थान आहे. हा, तर तिथे तसे 26च मार्क आहे. हा, आणि वृषभ राशीला 29 आहे. पण ह्या मंगळानी म्हणजे इथे कर्केला मात्र, म्हणजे कर्केत दाखवलंय ना ते, तर तिथे 8 मार्क दिलेत. म्हणजे कक्षाबल आहे असं आपण म्हणतोय ना आता, कारण 8 आहेत. तर मग ह्या 2 राशींचा फलादेश आपण कसा करायचा? म्हणजे त्या राशींना कमी मार्क आहेत पण राशी स्वामी म्हणून मंगळ त्याला मात्र इथे 8 मार्क आहेत. तर थोडस जरा सांगा ना, का काय चुकलं असेल तर ते पण सांगा. नाही मॅडम, असं आहे, आता वृश्चिक राशीबद्दल आपण बघितलं तर त्या ठिकाणी कुठल्याही ग्रहाने 8 मार्क दिलेले नाहीत आणि 29 आणि 26 असे गुण आलेले आहेत. बरोबर आहे. आता जर समजा कर्क राशीला चांगले गुण आले असतील तर त्यावेळेला तुम्हाला कर्क राशीचं फळ मंगळापासून प्राप्त होईल, कारण तिथे मंगळाने 8 गुण दिलेले आहेत. तर यदा कदाचित त्या ठिकाणी मंगळाची जी काही त्याची हे असेल, टेक्निकल, टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी तो त्याला फायदा करून देईल, पण त्याच्या राशीमध्ये त्याला फळ देता येणार नाही. काही काही लोकांच्या जीवनामध्ये लोक आपल्या कुटुंबासाठी काही करत नाही पण दुसऱ्याच्या कुटुंबाला हातभार लावतात. तसाच हा पत्रिकेचा भाग आहे. ओके. आणि ही कर्क रास म्हणजे तो भाव 12 दाखवलाय ना, म्हणजे समजा जातकाचा प्रश्न असं फॉरेनच्या संदर्भात असेल, परदेश, तर मग तिथे पण मग सपोर्टिव्ह राहील हा मंगळ, असं पण म्हणू शकतो ना आपण. येस येस. जर समजा आपल्याला एखाद्या जातकाने विचारलं की मी परदेशामध्ये जाऊन कुठल्या तऱ्हेचं काम स्वीकारू, ओके, तर मंगळाच्या अक्षरात येणारी कामे जी असतील ती, मग ती ड्रायव्हर पासून ते आणखी हेल्पर पर्यंत आणि टेक्निशियन पर्यंत. हा, म्हणजे हा मंगळ जो आहे ना, जरी भाग्यात मेष रास असली तरी तिथे नाही सपोर्ट होऊ शकत, फक्त कर्केलाच होणार. ओके, असंच ना. हा हा. आता जीवनामध्ये कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी, प्रत्येक व्यक्तीचं जीवन भिन्न भिन्न आहे. तर त्या भिन्न भिन्न जीवनामध्ये एखादा जातक जेव्हा येतो त्यावेळेला एका कुटुंबात 4 मुलं जन्माला येतात, त्यांचं भाग्य भिन्न भिन्न असतं. होय, असतं. तर तशाच वेळेला
प्रत्येक एक मी गोष्ट पाठवली होती की एक राजा होता, तो शोधायला निघाला आणि तो म्हणाला की होय होय, बघूया. वाचली आहे, छान मग आहे. तसंच हे आहे. हा 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 हा. तसंच हे आहे. हम्म. प्रत्येक माणूस हा आपल्या इतिपूर्व जन्माच्या कर्मानुसार येस. त्याला ते फायदे उपलब्ध होतात. मग जर समजा आपल्याकडे एखादं जातक आलं तर त्याला तुम्ही सुचवू शकता की तुझं जे कर्म आहे, प्रिव्हियस कर्म, तर त्या कर्मामध्ये असा दोष असल्यामुळे तुला त्या ठिकाणी आता सध्याच्या कर्मामध्ये सुधारणा करावी लागेल आणि कर्माचं फळ हे निश्चितच जातकाला भोगावं लागतं आणि भोगलं जातच, भोगूच पडेल. हा, मग आता ऐका ना, अजून पुढे असं मला आता तुम्ही जसं जसं बोलता ना तसं काय काय सुचतंय. तर आता हा मंगळ म्हणजे ठीक आहे, भाग्यस्थानाला तर सपोर्ट नाही करत. त्याची कर्क रास 12व्या स्थानात आहे. मग त्यांनी त्याचं भाग्य जर आजमावायचं काय म्हणायचं ते असेल तर त्यांनी बाहेर जाऊन म्हणजे परदेशात जाऊन प्रयत्न करणं केला तर जास्त योग्य होईल असं पण आपण म्हणू का? हो, आता बघा, हम्म. परदेश हा जो भाग आहे, आज आपण 2025 मध्ये आहोत. होय. मग आता जर समजा एखाद्या माणसाला 1904 साली परदेश माहिती होता का? नाही, मग बाहेर ना, पण मग तो राहतो त्याच्या म्हणजे तिथे नको दुसरीकडे. दुसरीकडे जा असं पण आपण तेव्हा सांगितलं असतं. आपण सगळे लोक हम्म. परदेशीच आहोत. येस येस. आता मला सांगा, टाटा हे इराणवरून आले, ते भारतात आले आणि सगळ्यात जास्ती श्रीमंत झाले. हो हो हो. ते परदेशात आले म्हणजे भारताकडे आले ना. येस. मग त्यावेळेला ते अमेरिकेकडे का नाही गेले? कारण हम्म. त्यावेळेला अमेरिकेकडे जाण्याचा मार्गच माहिती नव्हता लोकांना. बरोबर बरोबर कळलं? बरोबर. हो तर हो. तशाच प्रकारे हे दुनिया, हे विश्व आहे, हे विश्व अशा तऱ्हेनेच चालतं. त्याच्यामध्ये नशीब जिथे घेऊन जाईल ते नशीब आपल्याला तिथे घेऊन जातं. आज जसं दुबई एवढी मोठी आपल्याला दिसते आलिशान, त्याच्या मागे कष्ट कोणाचे आहेत? तर मजुरांचे आहेत. हो बरोबर आहे. मग मजुरांनी ते बांधलेलं आहे. मग हम्म. तशाच प्रकारे आपण जिथे वास्तव्य करणार आहोत, जिथे जाणार आहोत, जिथे कमवणार आहोत, जिथे नोकरी करणार आहोत, तर इंडिव्हिज्युअल भाग्य तुम्हाला त्याचा विचार करायला हवा. होय. छान सर, थँक्यू. म्हणून प्रत्येकाचं नशीब हे भिन्न भिन्न आहे. त्याला ते काम करावं लागतं. मग ड्रायव्हर कधी पॅसेंजर होतो, कधी पॅसेंजरचा ड्रायव्हर होतो, असाही भाग येतो त्याच्यामध्ये. समजलं सर, छान, थँक्यू. थँक्यू. मग हे अशा तऱ्हेचं ज्योतिष आहे. हा, बोला बोला मॅडम. सर, आता रवीनी आणि चंद्रानी आपापल्या राशीला फार कमी गुण दिलेले आहेत, मग त्याचं कसं प्रिडिक्शन करायचं? त्यांना ते नशीबच त्यांचं तसं आहे, त्याला आता काय करणार? अच्छा, म्हणजे रवीनी 2च गुण दिले स्वतःच्या राशीच्या ह्याच्यात हो, आणि ते आपण चंद्रानी 6 गुणामध्ये गुण दिले. आपल्याकडे कुठलाही अधिकार नाही की जेणेकरून आपण गुण वाढवू शकतो. हो, बरोबर आता आहे. शनीने 1च गुण दिलाय तर आपण काय करू शकतो? काही नाही. अष्टक वर्ग काहीच नाही. नियमानुसार चालतं. अष्टक अच्छा. वर्गामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. तुम्ही एखाद्या वेळेला तुम्ही मूळ कुंडलीमध्ये सांगता की लग्नी गुरु आहे, फार छान आहे. मी असा एक व्यक्ती पाहिली, धनुरास लग्नी गुरु, आणि 1 महिना पोलिसांकडून फरार असताना तो माझ्याकडे आला. तर त्याच्यामध्ये तो रेल्वे स्टेशनला, आपल्या मुंबईमध्ये 25 स्टेशन्स आहेत, त्या 25 स्टेशनवरती रात्री जाऊन झोपायला, वेगवेगळ्या स्टेशनवरती. मग बापरे. लग्नी गुरु असताना पण त्याची परिस्थिती अशी आली की नाही? हो. मग का आली? कारण त्याने आर्थिक घोटाळा केला होता म्हणून. अच्छा. त्याला सांगितलं मी, तू आता किती दिवस पळणार आहे? तू पळू शकणार नाही, त्यापेक्षा जवळच्या पोलीस स्टेशनला जा आणि सरेंडर हो. पण हे भोग आहेत. हे कुठल्या ग्रहापेक्षा माणसाला चुकलेले नाहीत. खरंच आहे. येस. म्हणजे आपण ही जन्मकुंडली पाहिली ना सर, तर इथे आपल्याला दिसतंय की मेषेचा रवी आहे, चंद्र स्वराशीचा आहे, पण प्रत्यक्षात अष्टकर म्हणजे या कक्षाबलामध्ये गुण दिलेले दिसत नाही. तर मग कसं, म्हणजे हे प्रेडिक्शन वेगळं आहेत आणि ते प्रेडिक्शन वेगळं आहेत. बरं, ते प्रिडिक्शन म्हणजे आपला खोका कुंडलीचा प्रकार आहे.
पण हो तुम्हाला कृपा कुंडलीचा. वेन यू आर गोइंग टू डीप ऍस्ट्रॉलॉजी तर तुमच्याकडे अष्टक वर्गाचं साहित्य तुम्हाला माहिती असायला हवं, नाहीतर बरोबर तुम्ही कथाकथन करू शकणारच नाही. खरंय सर. मॅडम चार्ट काढा. थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे हे सगळं करते वेळी तुम्हाला पूर्णपणे सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तिथे निर्णय देता आला पाहिजे आणि घेतला पाहिजे. कळलं? हो सर, कक्षाबल आज खरंच खूप सुंदर समजावून सांगितलं तुम्ही. आम्हाला कळतच नव्हतं की हे असे निळ्या रंगात का देतात मार्क, त्याचा अर्थ काय काढायचा असतो. आज कळलं सर. थँक्यू सो मच. म्हणून लघु पराशरीमध्ये बघा, पराशरी हे सगळ्यात मोठे ऋषी होते, मग मध्यम पराशरी होते आणि लघु पराशरींनी ही पद्धती काढली आणि त्याच्याकडे गणिताचा भाग आला आणि त्याला हो गणित निर्माण झालं म्हणून त्यांनी हे काढलं आणि ते आपल्याला आतापर्यंत शिकायला मिळालं, उपयोगात आलं. तर अशा तऱ्हेने हे अष्टक वर्ग आहे. आता ह्या अष्टक वर्गाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करू शकता की खरोखर ते योगकारक आहे का योगकारक नाही, बरोबर नाही आहे का? सर. हो सर हा, बरोबर. नाही तर होणार नाही. हम्म. आणि अष्टक वर्गापासून तुम्ही जर बोध घेतला तर तुम्हाला अचूक उत्तराकडे जाता येईल. हो सर बरोबर आहे. येस. सर मी थँक्यू अजून सर. एक विचारू का? हा बोला. हा, आता हे बघा ना, मंगळाने जरी म्हणजे त्याच्या स्वराशीला मार्क नाही दिले, पण आता सिंह राशी इथे म्हणजे ह्या कुंडलीत प्रथम स्थानात आहे, म्हणजे लग्न सिंह आहे, पण तिथे गुरुनी मात्र 8 मार्क दिले. तर मग ह्या प्रथम स्थानाला गुरु सपोर्टिव्ह आहे किंवा तो म्हणजे त्याला त्या स्थानाला बलवान करतो असं आपण म्हणायचं ना? येस. आता गुरु हा त्रिकोणाचा स्वामी आहे, हो, म्हणजे पंचस्थानाचा अधिपती. आहे तो तिथे 8 गुण आलेले आहेत, म्हणजे याला संततीचं सुख उत्तम मिळेल. हा. हम्म, तो हम्म. हा संततीचा कारक आहे, मानाचा कारक आहे, होय. टिलक लावण्याचा कारक आहे, हम्म, पूजेचा कारक आहे, अध्यात्माचा कारक आहे, फायनान्सचा कारक आहे, टीचिंगचा कारक आहे. तर हम्म. अशा सगळ्या प्रांतात तिला जाण्याची संधी प्राप्त होईल, कारण का तिथे गुरुने 8 मार्क दिले असल्यामुळे. हम्म, हम्म. होय. पण तोच गुरु इकडे अष्टमेश पण आहे. तो अष्टमेश असला तरी त्रिकोणाला महत्व जास्ती हा, आहे, जास्त आहे. बरोबर आहे, बरोबर, नो डाऊट. येस. असं आहे. थँक्यू, थँक्यू. फारच मस्त मस्त एकदम. म्हणून म्हटलं ना, आता मायक्रो लेवल पर्यंत नेलं तुम्ही आम्हाला अष्टक वर्गात. सगळ्यांच्या वतीनेच मी अगोदरच थँक्स थँक्स म्हणते. थँक्यू. तर एक विचारू. हा, येस मॅडम. हा, आता इथे लग्नामध्ये म्हणजे लग्नाने मिथुन राशीला 8 गुण दिले, म्हणजे बरोबर. याच्या कुंडलीत. तर मग तिथे काय लग्न म्हणजे लग्नाने म्हणून काय धरायचं असं? नाही, 8 गुण म्हणजे मी म्हणजे समजलं नाही. नाही, हे आपण कक्षामध्ये काढलं ना, 8 गुण कोणी कोणी दिलेले आहेत. तर लग्नामध्ये लग्नाने जे दिले ते मिथुन राशीला 8 गुण दिलेत. हा, मग तर मिथुन राशीला दिलेले आहेत, हा, याचा तर अर्थ त्या लग्न हे मिथुन राशी सिंह लग्न आहे की नाही, हो, सिंह लग्न आणि आहे. मग ते लाभस्थानाचा अधिपती कोण आहे, तो बुध आहे. बुध आहे. हो, तर त्याला तो हे आहे, सपोर्टेड आहे. सपोर्टेड. Yes. मगाशी मॅडमने विचारलं की लाभस्थान मिळेल का लाभ. हो हो 8 गुण आलेले आहे, याचा अर्थ लाभस्थानाला 8 गुण रवीने दिलेले आहेत. तर हो रवीच्या राशीने दिले आहेत, याचा हो अर्थ तो जिथे काही कार्य करेल तर तिथे लाभ तिथे हो मिळवेल. हो. कळलं? असं आहे. म्हणून कुंडली वेळी तुम्हाला चारी बाजूने विचार करून ठरवलं पाहिजे, अदरवाईज हे होणार नाही. व्हॉट इट, बोला. आणखी अष्टकाबद्दल काही समस्या आहेत तुम्हाला? आता प्रश्न उत्तर झालेली आहे. मला असं वाटतं मी काही कमी ठेवलेलं नाही तुम्हाला शिकवायला, सर सगळं काही झालेलं आहे. जास्त दिलंय उलट. हा,
तर तुम्ही आता एकच काम करायचं की पुढच्या बुधवारी आपल्याला पंचपक्ष ऍडव्हान्स क्लास घेणार आहोत. होय सर, थँक्यू. तर त्यावेळेला तिथे व्यवस्थित उपस्थिती द्यावी. ही फार महत्वाची आहे. तर बोला. हा, मगाशी तुम्ही जे म्हणजे एक एक्झाम्पल सांगितलं की लग्नी सिंह लग्न असेल आणि सप्तमात कुंभ राशी असेल आणि हम्म, आता त्या म्हणजे या एक्झाम्पल मध्ये देखील सप्तम स्थानाला जास्त मार्क्स होते त्या लग्नापेक्षा. तसं हम्म, प्रॅक्टिकली सर, ज्या काही बऱ्यापैकी काही ज्या कुंडल्या म्हणजे पाहिल्या होत्या किंवा ज्येष्ठ वर्गाच्या पॉईंट ऑफ अभ्यास करताना, तर त्यावेळेस हम्म, एक लक्षात आलं की एकच अशी माझ्या पाहण्यात एक कुंडली अशी होती की सप्तम स्थानाला सगळ्यात हायेस्ट मार्क्स होते. आणि आता हम्म, कक्षाबलमध्ये हे म्हणजे तुम्ही ते एक्झाम्पल देऊन सांगितलं तर ते म्हणजे थोडी कल्पना होतीच त्याची, पण ते आणखीन क्लिअर झालं. आणि हम्म. त्याप्रमाणेच म्हणजे त्या जातकाचा पार्टनर हा कम्पेअर टू त्याच्यापेक्षा डेफिनेटली खूपच म्हणजे पॉझिटिव्ह ह्याच्यानी आहे. आणि दुसरं एक एक्झाम्पल जे तुम्ही सांगितलं की धनु लग्नाच्या बाबतीतलं, हे थोडं वेगळं होतं अष्टक वर्गाच्या व्यतिरिक्त. पण धनु लग्न, लग्नी गुरु, लग्नी रवी सुद्धा आणि लग्नी हम्म, बुध सुद्धा, पण हम्म. म्हणजे असं हे नाही, पण काहीही आयुष्यामध्ये फक्त शिक्षण केलंय पण आई वडिलांना अतिशय त्रासदायक अशी पत्रिका आहे. म्हणजे हे पण तुम्ही जे सांगितलं तर ते पण अगदी तंतोतंत लागू पडतं सर. अष्टक वर्गाप्रमाणे पण काही गोष्टी पाहिल्या मी, तर तिथे देखील म्हणजे वडिलांचा खूप पाठबळ आहे त्याच्यामुळे गोष्टी चालल्यात. पण काहीही आयुष्यात काहीही केलं नाहीये, लग्नी गुरु आहे, रवी सुद्धा आहे, पण काहीही नाही, त्रास होतो फक्त आई वडिलांना. अशा पत्रिका बघितल्यावर मात्र खूप म्हणजे वाईट वाटतं की काय आहे या गोष्टी अशा. एक गोष्ट अशी मॅडम, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, लग्नी मेषेचा रवी आहे, लग्नी मेषेचा गुरु आहे, आणि ह्या बाईने एका कंपनीमध्ये चोरी केली अरे बापरे. आणि तिला 6 वर्ष जेल झाली. अच्छा. कंपनीला म्हणजे चोरी. आता काल ICICI बघा तुम्ही, त्या बाईने फिक्स डिपॉझिटचं सर्टिफिकेट हे केलेलं आहे. एवढा मोठा गुन्हा आहे तो. हो लोकांचं ना. फिक्स डिपॉझिट. हो, मग हे असे गुन्हे होतात. आणि लहान मुलगी आहे ती. आता तिला केवढं ते महागात पडेल, आणि डॉक्युमेंट्स आहेत, त्याला शिक्षा होणारच 100%. एखाद्याची FD तुम्ही फिरवली आहे आणि तिथून ती FD तुम्ही बाजारामध्ये कॅश केली, त्याचे शेअर खरेदी केले, लॉस झाला म्हणून ते तिथे रिन्यू झालं नाही, आणि नंतर रिन्यू करायला गेलं तर ऑलरेडी ती एक्सपायर झाली. असं आहे. बापरे. हे असे गुन्हे घडतात. मग त्या एका हम्म. व्यक्तीला तर मेष अग्नी रवी गुरुची युती आहे, काय करणार तुम्ही? काही नाही करू शकत. सर, आणि मागे म्हणजे त्यांचं नाव मला माहित नाही, तुम्ही एक सांगितलं होतं, पण आय थिंक त्या फिमेल का मेल त्यांचं लेटर एन पासून होतं आणि मीनेमध्ये शनी आहे. तर हा मीने मधला शनी म्हणजे आपण म्हणजे थोडस हे आहे, पण 4, 8, 12 ह्या तत्वाप्रमाणे जर आपण त्याचं फल बघितलं तर वृश्चिक राशीला एन लेटर येतं. आणि त्याप्रमाणे या लोकांच्या संदर्भातल्या त्या घटना घडतात आहेत का? कारण माझ्या अवतीभोवती पण मी एक ऑब्झर्व केलं की अशा काही लोकांच्या बाबतीत घडल्या आणि त्याच्यापैकी वृश्चिक लेटर आहे आणि त्यांना हे प्रॉब्लेम्स झालेले आहेत, म्हणजे असं होतंय. आता तुम्हाला मी सांगतो मॅडम, धनु राशीला आता पनौती आहे, हो. कळलं का? 4था शनी आहे. धनु बरोबर. लग्नाला 4था शनी आहे. येस सर. आता त्यावेळेला माणसाला लग्नी जर चंद्र आहे तर त्या चंद्राला दुःख हे होणारच ठरलेलं आहे. कळलं? बरोबर सर. येस सर. मी काही करू शकणार नाही, असं आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला हे करून काही कॉम्प्रोमाइज करता येत नाही. म्हणून तिथीपूर्वक आजही आपल्याला संधी आहे की फ्रॉम दिस मोमेंट वी कॅन चेंज. आपण आपलं कर्म बदललं
तर निश्चितच पुढचे जे काही गोष्टी आहेत त्या सफल होतात किंवा हे ठरलेलं आहे. सर तुम्ही आणि थँक्यू सर की तुम्ही तो व्हिडिओ ज्याच्यामध्ये श्रीकृष्णाने पांडवाच्या संदर्भातला व्हिडिओ आहे सर. अतिशय सुंदर आहे सर. मला खूप भावला तो व्हिडिओ. खूप छान. म्हणजे खरोखरच की लोकांना कळू शकतं की हो म्हणजे आपली जर कर्म चांगली असतील तर ह्याही गोष्टी बदलू शकतात आणि आपण सरेंडर होणं म्हणजे देवाच्या प्रती आपण खूप इम्पॉर्टंट आहे. ते खूप छान नक्की व्हिडिओ आहे सर. नक्कीच खूप नक्की. सुंदर आहे सर. येस येस मॅडम. आता जो बोध येईल बघा, शेवटी काय माहितीये का, की जर आपण अध्यात्म केलं आणि आपण त्याचा उपयोग केला नाही किंवा तशाप्रमाणे वागलो नाही तर निश्चितच त्याचं प्रायश्चित हे करावंच लागतं. हे ठरलेलं आहे. सर तुम्ही त्याला तुम्ही दुसऱ्या अनुषंगाने सर आम्हाला एक आध्यात्मिक गुरु म्हणून असे काही एक्झाम्पल देऊन ते सुद्धा शिकवताय सर ऑस्ट्रोलॉजी बरोबर. नाही ठीक खूप काय छान काम सर. आहे तसं. पण तरीसुद्धा तुम्ही स्वीकारलं हे फार मोठं आहे. अध्यात्म कधीही वाईट नाहीये. ते कुठे ना कुठेतरी उपयोगाला येतं. त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये ते फरक पडतात, बदल होतो. येस सर. भरपूर अगदी बदल अगदी होतो सर. बरोबर आहे अगदी. असं आहे. तर एनिवे आजचा हा अष्टक वर्गाचा शेवटचा क्लास आहे. तर उद्या सर आता अं, मॅडम म्हणाला तो व्हिडिओ कुठल्या ग्रुपवर टाकला सर? म्हणजे मला बघतो तर नाही असेल तर मी तुम्हाला सापडलेलं. पाठवतो. असेल तर हो पाठवतो मी. चालेल. चालेल सर चालेल. धन्यवाद. कदाचित कदाचित असेल तर मी पाठवतो. आता काय माहितीये का, कधी कधी बरेच व्हिडिओ आपल्यापासून राहून जातात. तर एवढ्या हे येतात ना. आता माझ्याकडे जवळपास साधारणतः 28,000 एका ग्रुपमध्ये मेंबर आहेत. किती किती पाहावं, बऱ्याच वेळेला बीड करता येतं, पाहता येत नाही. एनिवे, आय विश यू ऑल द बेस्ट. आता चव्हाण मॅडम, सॉरी, कुवल मॅडम समारोप करतील आणि अभिप्राय कोणाला द्यायचा असेल तर द्या. सर आजचा क्लास तर म्हणजे शब्दच नाही आहेत. इतकी ज्ञानात भर पडली आहे म्हणजे मी तर खरंच म्हणजे काय प्रायमरी सुद्धा नाही अशी ज्ञान मिळवलेली म्हणजे ज्ञान असलेली व्यक्ती आहे. पण आज मला मनापासून खूप आनंद वाटला की आपल्याला खूप खूप समजलंय असं मी म्हणणार नाही. म्हणजे वापरता आलं की मी म्हणेन की मला खरंच खूप समजलंय. पण आपण अत्यंत सुंदर समजवलेत. म्हणजे अ, शिकताना जो एखाद्या व्यक्तीला आनंद मिळतो ना तो आज मी मनमुराद घेतला म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. एनिवे, कुवल मॅडम तुम्ही आता नाही, समारोप कोणी करा. नाही बोलत का? मला वाटलं कोणी बोलतंय. नाही. नाही सर बोलायचं का? बोलायचंय. बोला बोला बोला, कोणाला बोलायचंय? सर थँक्यू. तुम्ही जे भिन्नाष्टक वर्ग शिकवलं त्यातून एक नवीन दिशा भेटली कशी पत्रिका पाहायची. आणि आज जे तुम्ही कक्षा सांगितलं कक्षा वर्ग शिकवलं, कक्षा बल पाहणं शिकवलं, त्याच्यामुळे आणखी जास्त आपण डीप मध्ये जाऊन पत्रिका बघू शकतो. सर्वाष्टक शिकवतात लोक सर, पण तुम्ही जसं भिन्नाष्टक शिकवलंय तसं आणि कक्षा ह्यापर्यंत कोणीही जात नाही. सर थँक्यू व्हेरी मच हे सर्व शिकवण्यासाठी. खूप मदत भेटेल. मला तर खूपच मदत भेटणार कारण मी खूप डीप मध्ये जाऊन सर्व चेक करत असते की हे का झालं, ते का झालं, ते का झालं, ते का झालं. मला ह्याने खूप मदत भेटणार. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू, ऑल द बेस्ट. बरं, हो, कुवल मॅडम. होय करते सर. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांना नमस्कार, सर्वांचे स्वागत. आणि हे आपल्या आगाशा मॅडम आणि आता गीता सावंत मॅडम हे दोघी पण छानच बोलले आहेत. आता मी काय बोलू हेच मला कळत नाही, पण थोडस मी पटकन सांगते. आता सगळ्यांना कळालंच आहे, म्हणजे अगदी सगळ्यांना समजेल इतपत आपण तुम्ही म्हणजे सांगितलेलं आहे. तर आज आपण राहू भिन्नाष्टक वर्ग म्हणजे पहिल्यांदा बघितलं. तर तिथे सगळ्यात जास्त मार्क वृश्चिक रास म्हणजे तिथे चतुर्थ स्थान आलंय आणि मग मकर रास तिथे षष्टम स्थान आलंय, ह्यांनी म्हणजे दिले. तर म्हणजे आपण बघताना मी परत एकदा का असं जाते की आपल्याला बघायचं तेव्हा समजा प्रथम स्थान त्याच्यात आता इथे 9वा म्हणजे भाग्य म्हणजे स्थान आहे. तर तिथे अशी व्हर्टिकल लाईन बघताना आपण
म्हणजे सगळ्या ग्रहांचे मार्क्स घेतले विथ लग्न म्हणजे अष्टक वर्ग असं. आणि आडवी लाईन जी आहे ती त्या त्या ग्रहांनी त्या त्या राशींना दिलेले मार्क. तर म्हणजे आपण आता हे तर परत मला सांगायला म्हणजे काही असं वाटत नाही, हे सगळ्यांना छान कळालंय. आणि मग इथे आपण एकदम खालची जी लाईन आहे तर तिथे सगळ्यात जास्त मार्क्स कोणाला, आता इथे 44 आहे म्हणजे बारचोक 48, म्हणजे मिनिमम 4 तर यायलाच हवे. पण ते ओके ओके रिझल्ट मिळेल, फार नाही. पण 5, 6, 7 ज्यांना दिले ज्यांनी त्यांना चांगला मिळेल. आणि 1 आणि 2 तर त्यांची अपेक्षाच करायला नको. हे झालं राहूच्या बद्दल. आणि मग नंतर आपण सगळ्यात मेन आजची थीम कक्षाबल आहे. म्हणजे तुम्ही ते लावलं तेव्हाच मला इतका आनंद झाला होता, नाही तर मी तुमचं तर डोकं खाल्लंच असतं की हे कक्षाबद्दल सांगा. पण बरं झालं तुम्ही सांगितलं. मग त्याच्यात पण आपल्याला म्हणजे तुम्ही हे वाक्य जे वापरलंय ना की अष्टक वर्गाचा पूर्ण सार म्हणजे कक्षा बलात आहे. म्हणजे आपण हे बाकीचं जरी नाही बघितलं, इथून जरी बघितलं तर इथे आपल्याला लगेच कळतं. असं जसं ह्या गुरुनी मी तुम्हाला मगाशी विचारलं म्हणजे प्रथम स्थानात 8 मार्क दिले, तर तुम्ही कसं पटापट पटापट सांगितलं. ते गुरुचे जे कारकत्व आहे तिथे तर पॉझिटिव्ह आपल्याला मिळणार. मग मंगळाने पण दिले, तर मंगळाने कुठे दिले तर 12व्या स्थानात जिथे आपली कर्क रास आहे. म्हणून मग फॉरेनच्या संदर्भात असं म्हणजे असं सगळं म्हणजे इथे आज फक्त मला वाटतं शुक्राने नाही दिले आणि शनीने नाही दिले, बाकीच्यांनी म्हणजे कुठे ना कुठे 8-8 मार्क्स दिले. तर त्यातल्या त्यात कुंभ राशीला तर दोघांनी दिलेत, म्हणजे सूर्याने पण दिले आणि मर्क्युरी म्हणजे बुधाने पण दिले. म्हणजे हे तुम्ही हे कक्षाबल आज इतकं इतकं सुंदर सांगितलं की सगळ्यांनी सगळं बघावंच, नो डाऊट. भिन्नाष्टक बघणं पण जरुरी आहे, सर्वाष्टक पण हे हे जरी बघितलं पटकन, फारच वेळ नसला तरी इथून पण आपण म्हणजे सगळा फलादेश एकदम तंतोतंत देतो. सर म्हणजे तुम्ही इतका हा आजचा जो क्लास झालाय ना, सुपर 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 ऍडव्हान्स. आणि तुम्ही ह्या म्हणजे फक्त अष्टक वर्ग जरी आपण वापरलं, छान डिटेलमध्ये गेलो, तरी मला असं वाटतं आपण सूक्ष्मात सूक्ष्म म्हणजे मायक्रो लेवल पर्यंत पण फलादेश आणि सटीक चांगला करू शकतो. मूळ कुंडलीचा करू शकतो, गोचरीने येणाऱ्या ग्रहांचा पण करू शकतो. तसं अगदी शब्द नाहीयेत, पण आता आपले आभार तर मानायला पाहिजे. तर मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू ऑल. आणि पंचपक्षी सुरू करणार आहात म्हणजे ऍडव्हान्स, आता त्याची पण खूप उत्सुकता लागली की ऍडव्हान्स मध्ये आपल्याला आता काय काय शिकायला मिळेल. हेच तुम्ही जे शिकवलं ते खूप भरपूर शिकवलं होतं. पण आपले केवळ रेकॉर्डिंग नव्हते म्हणून बऱ्याच लोकांना नाही, आणि डायरेक्ट गोचरीचे सुरू झालेत ना रेकॉर्डिंग, पण तरी ते पण छानच झालं. तर आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे आणि त्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू ऑल. सगळ्यांना धन्यवाद आणि आता शुभरात्री. ऑल द बेस्ट.